नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण बघत आहात अभिषेक खर्डे हवामान अंदाज। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत। यामध्ये प्रमुख 10 मुद्दे राहणार आहेत। ते नेमके कुठले राहील ते आपणास सांगू इच्छितो, पण तत्पूर्वी आपणास एक मागील जो अंदाज दिलेला होता त्यावर थोडं लक्ष द्यायला सांगतोय। कारण की काय होतं शेतकरी मित्रांनो, आपण राज्यामध्ये सर्वप्रथम लांब पल्ल्याचे सटीक हवामान अंदाज देतो आणि बरेचसे जण बघतात पण काही जण बघत नाही। तर त्यांच्यासाठी एक रिवाइज म्हणून आपणास सांगू इच्छितो की बघा, आपण 4 महिन्यापूर्वीच आपणास एक ऑक्टोबरमध्ये जो अंदाज दिलेला होता साधारण, त्यामध्ये सांगितलेलं होतं की आपण यावर्षी अवकाळी पाऊस हा फार कमी राहील आणि थंडीमध्ये पण यावर्षी चांगली वाढ होणार आहे। तसेच आपलं जे हे आहे ते लांब पल्ल्याचा अंदाज सुद्धा दिलेला होता, साधारण एप्रिल महिन्यापर्यंत त्यामध्ये अंदाज दिलेला होता आणि आपण त्यामध्ये नमूद केलेलं होतं की फेब्रुवारीच्या शेवटी राज्यामध्ये गारपीट होणार आहे आणि एप्रिलमध्ये सुद्धा गारपीट होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण हा अंदाज बघू शकता आपल्या खात्रीसाठी। आणि आता आपण नेमकं या व्हिडिओमध्ये आपणास एक सांगू इच्छितो की महत्त्वाचे जे 10 पॉईंट्स आहे ते आपल्याला संपूर्णतः व्हिडिओ जो आहे तो बघावा लागेल। कारण की शेतकरी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या फायद्यासाठीच आहे आणि येणाऱ्या मान्सून 2026 साठी तो महत्त्वाचा ठरेल असं मला वाटतं। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा 10 पॉईंट्स कुठले आहेत। तर सर्वात पहिला पॉईंट आहे की यावर्षी अवकाळी पाऊस हा कसा राहील, म्हणजे जो दरवर्षी मागील वर्षी जो मे महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस आलेला होता तो यावर्षी सुद्धा राहणार आहे का। तर दुसरा पॉईंट आपला असं राहणार आहे की जून महिन्यामध्ये परिस्थिती कशी राहील। तिसरा पॉईंट राहील की जुलै महिने खंड परिस्थिती राहील का, ऑगस्टमध्ये सरासरी ओलांडू शकतो का। आणि पाचवा पॉईंट आपल्यामध्ये सप्टेंबरमध्ये परिस्थिती कशी राहील, म्हणजे जो परतीचा पाऊस आहे तो कुठल्या भागामध्ये राहील आणि कुठल्या भागामध्ये कमी राहील। तर एकंदरीतच शेतकरी मित्रांनो, आपण या ज्या व्हिडिओमध्ये संपूर्ण एल निनो, ला निना तसेच आयोडीची भूमिका कशी राहील या संपूर्ण 10 पॉईंट्सवर आपण एक लक्ष टाकणार आहोत। तर मी शेतकरी मित्रांनो आपणास विनंती करतो की आपण माझा संपूर्ण व्हिडिओ बघा। तर शेतकरी मित्रांनो, आपण एल निनो, ला निनो आणि आयोडी याबद्दल आपण बोलणार आहोत। तर तत्पूर्वी आपणास एक IMD नुसार आपणास एक सांगू इच्छितो की बघा, आतापर्यंत जर IMDच्या डेटानुसार जर बघितलं तर साधारण 123 वर्षाचा जर संपूर्ण इतिहास जर बघितला तर साधारण बघा 22 वर्ष जे आहे ते एल निनो ऑसिलेशन घडलेलं आहे, एल निनोची परिस्थिती घडलेली आहे। आणि या 22 वेळा घडलेल्यापैकी साधारण 16 वर्षे जे आहे ते भारतावर एल निनोचं जे सावट आहे ते गडद आपणास बघावयास मिळालेलं आहे। आणि शेतकरी मित्रांनो, या एल निनोमध्ये काय झालेलं आहे की जवळपास 20% पर्यंत पावसाची तूट जी आहे ती भरपूर ठिकाणी बघायला मिळालेली आहे। तर नेमकं आपण पुढील स्लाइड्समध्ये सांगणार जो नेमकं आणखीन काय काय घडणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण सर्वात अगोदर न्यूट्रल कंडिशन किंवा एन्सोचा जो असतो त्यानुसार आपण एक थोडक्यात बघूया। तर बघा, नॉर्मल कंडिशनमध्ये काय होतं की इकडे पश्चिमेकडे पेरू देश आणि हा आपला प्रशांत महासागर आहे आणि इकडे आपला भारत राज्य किंवा एशिया खंड आहे। तर शेतकरी मित्रांनो, काय होतं बघा, पेरूमध्ये एक हाय प्रेशर तयार होऊन काय होतं की व्यापारी वारे जे असतात, जे ट्रेड विंड्स म्हणतो आपण त्याला, हे जे आहे ते साधारण भारताकडे किंवा आशियाकडे वाहताना आपणास दिसतात। तर इथे काय होतं की नेमकं हा जो पश्चिमी जो प्रशांत महासागर असतो, पश्चिमी जो प्रशांत महासागराचा जो भाग आहे यामध्ये काय होतं की इथे ऑस्ट्रेलिया देश आहे आणि ऑस्ट्रेलिया देशाजवळ बघा एक लो प्रेशर सारखं एरिया तयार होत असल्या कारणामुळे काय होतं की इकडनं हाय प्रेशरकडनं लो प्रेशरकडनं वारे जात असल्या कारणामुळे काय होतं की या भागाला पाऊस हा जास्त पडत असतो नॉर्मल कंडिशनमध्ये। आणि सेम याचा फायदा आहे तो आपल्या भारत राज्याला सुद्धा होतो, कारण की त्यावेळेस काय होतं की आयोडी जो आहे तो सकारात्मक राहतो, पॉझिटिव्ह राहतो। तर साधारण बघा, नॉर्मल कंडिशनमध्ये आपला बऱ्याचसा भारतावर चांगला पाऊस हा पडलेला आहे। तर आता आपण बघूया एल निनो परिस्थिती। बघू शकता नॉर्मल कंडिशन मध्ये सुद्धा काय होतं की हा पेरू देश आहे इकडे ऑस्ट्रेलिया आणि हा भारत देश। तर आपण सांगितल्याप्रमाणे बघा, ट्रेड विंड जे आहेत ते आपल्या एशिया किंवा ऑस्ट्रेलियाकडे जे वाहत असतात, जे व्यापारी वारे असतात, त्यामुळे काय होतं की ऑस्ट्रेलियावर जोरदार पाऊस पडतो। आणि तसंच आपल्याकडे आयोडी आणि MGOची परिस्थिती चांगली असल्या कारणामुळे बरेचदा नॉर्मल कंडिशन मध्ये सुद्धा भारतात चांगला पाऊस होत असतो। शेतकरी मित्रांनो, आपण एल निनो मध्ये नेमकं काय घडतं ते आपण बघूया। एल निनो मध्ये काय होतं की परिस्थिती जी आहे ती विरुद्ध दिशेने राहते। ऑस्ट्रेलियाकडनं व्यापारी वारे जे आहे ते पेरू देशाकडे वाहतात आणि साधारण बघा इथे एक हाय प्रेशर राहतं आणि पेरू साईडला लो प्रेशर राहतं। तर संपूर्ण जे व्यापारी वारे आहेत ते उलट दिशेने वाहत असल्या कारणामुळे भारताला जो आहे तो याचा परिणाम जाणवतो, विशेष करून आपल्या राज्याला सुद्धा याचा परिणाम जाणवतो आणि परिणामी पाऊस हा फार कमी होतो। असं जरुरी नाही शेतकरी मित्रांनो की एल निनो
आल्यावर पाऊस हा कमीच होतो, कारण की त्याला बऱ्याचशा आपल्या देशामध्ये भौगोलिक घटना सुद्धा राहतात. आयोडी जर पॉझिटिव्ह असला आणि साधारण MGOची जर त्याला साथ मिळाली तर बऱ्याचदा एल निनो इव्हेंटमध्ये सुद्धा आपल्या भारताला चांगला पाऊस हा शेतकरी मित्रांनो मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो साधारण बघा 16 वर्षामध्ये IMD नुसार कधी कधी आपल्याला एल निनो बघायला मिळाला आहे, ते आपण एक थोडक्यात बघूया. बघा याची सुरुवात जी आहे ते साधारण, तर बघा याची सुरुवात आपण जर बघितली साधारण बघा आपल्या समोर दिसत आहे 1902, 1905, तसेच 1951 मध्ये, नंतर 1965 मध्ये, आणि त्यानंतर आपल्याला 1972 मध्ये भयंकर दुष्काळ पडलेला होता. 1982 मध्ये सुद्धा एल निनो परिस्थिती बघायला मिळालेली आहे. 1987 मध्ये मिळालेली आहे, आणि 2002, नंतर 2009, नंतर 2015, आणि शेवटी एक आपल्याला 2018 मध्ये सुद्धा ही परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली. तर मित्रांनो आता आपण बघूया लानिना परिस्थिती काय आहे. तर बघा लानिना मध्ये काय होतं की सेम पेरू या देशाकडनं ज्या ट्रेडविंड्स आहेत त्या जास्तीत जास्त आपल्या एशिया पॅसिफिक या देशाकडे वाहतात, आणि याचा फायदा म्हणून आपल्याला भरपूर असं चांगला पाऊस हा लानिना कंडिशन मध्ये बघायला मिळालेला आहे. आणि जसं यावर्षी 2025 मध्ये आपण बघितलेलं शेतकरी मित्रांनो संपूर्णतः लानिना मध्ये चांगला पाऊस पडत असतो. तर नेमकं आता आपण आयोडी आणि MGO बद्दल पण बघूया पुढील स्लाइड्स मध्ये. इथे लो प्रेशर जे आहे ते तयार होत असतात, आणि त्याचाच फायदा जो आहे तो हाय प्रेशरकडनं लो प्रेशरकडे वारे जे आहे ते वाहत राहतात, आणि याच्यामुळे आपल्याकडे चांगला असा पाऊस हा भरपूर चांगला असा पाऊस पडत असतो मान्सून मध्ये. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण बघत आहात अभिषेक खिरडे हवामान अंदाज. तर शेतकरी मित्रांनो आजचा जो आपला अंदाज आहे तो आहे मान्सून 2026 बद्दल मोठा अंदाज आपण देणार आहोत. आणि यामध्ये बघा आपण 10 जे मुद्दे आहेत ते ठळक मुद्दे जे आहेत ते आपण यामध्ये मांडणार आहोत. तर ते नेमके कुठले राहील त्यावर आपण एक लक्ष टाकूया. तर बघा साधारण बघा आपण बघणार आहे यामध्ये की पावसाची सुरुवात साधारण कधी होणार आहे, जून महिन्याची स्थिती कशी राहील, अवकाळी पाऊस कसे राहतील एप्रिल आणि मे महिन्यामधील, तसेच ऑगस्टमध्ये यामध्ये सुधारणा होणार का, सप्टेंबरमध्ये परतीचा जो पाऊस आहे तो कसा राहील, कोणत्या भागात जास्त धोका राहील, तसेच कोणत्या भागात पाऊस कमी राहील, तसेच शेती पिकांवर याचा परिणाम कसा राहील, धरण पातळीवरचा सुद्धा आपण अंदाज यामध्ये देणार आहोत, आणि शहर आणि ग्रामीण यामधील समजा भागातील फरक हा सुद्धा आपण यामध्ये देणार आहोत. तर शेवटचा सल्ला आपला असा राहील शेतकरी मित्रांनो की घाबरू नका, आपल्याला फक्त नियोजन करायचं आहे. हा जो आपला अंदाज संपूर्ण जो अंदाज आहे तो आपल्याला घाबरण्यासाठी दिलेला नाही आहे, आपल्याला नियोजन करण्यासाठी दिलेला आहे शेतकरी मित्रांनो. तर चला मग आपण सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो बघा यंदाच्या मान्सूनवर थोडंसं एल निनोचं जे आहे ते सावट दिसतच आहे, कारण की काय होतंय की जे जागतिक हवामान मॉडेल्स असतात त्यांच्यानुसार एल निनोचा प्रभाव जो आहे तो काही प्रमाणात आपल्याला भारतावर जो आहे तो दिसू शकतो. तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये काय होतं की भारताच्या पावसावर थोडा त्याचा परिणाम जाणवतो, आणि थोडीशी यामुळे भीती व्यक्त केली जात आहे. पण असो आपल्याला आयोडी म्हणजेच इंडियन ओशन डायपोल हा जो आहे तो महत्त्वाची भूमिका यामध्ये आपल्याला बजावू शकतो. आणि हे आपणास मी मागील अंदाजामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्याला आयोडी जो आहे तो तारणार आहे. तर शेतकरी मित्रांनो काय होतं की जर आयोडी जर पॉझिटिव्ह राहिला तर आपल्याला एल निनोचा जो धोका असतो तो फार कमी होतो, आणि आयोडी जर निगेटिव्ह राहिला तर थोडा आपल्याला काळजी करण्याचं वातावरण राहतं. तर संक्षिप्त आपण बघूया नेमकं आयोडी आहे का. तर काय होतं की आयोडी म्हणजे काय होतं, इंडियन ओशन डायपोल म्हणजेच बघा हिंद महासागरातील समुद्राचं जो पृष्ठभागाचं जे तापमान असतं यामधील फरक सरळ भाषेमध्ये जर बघितलं तर हिंदी महासागरातील समुद्रातील पृष्ठभागाचं जे तापमान असतं यामधील फरक याला आपण आयोडी म्हणू शकतो. आणि यामध्ये बघा दोन आपलं हे पडतात, एक पॉझिटिव्ह आयोडी आणि एक निगेटिव्ह आयोडी. तर पॉझिटिव्ह आयोडीमध्ये काय होतं की आयोडीमध्ये काय होतं की तिकडे आफ्रिका आणि पेरू जवळ जर पाणी जास्त उष्ण झालं तर भारताजवळ जे पाणी असतं म्हणजे हिंद महासागरातील जे पाणी असतं ते थंड होतं. आणि निगेटिव्ह आयोडीमध्ये काय होतं की भारताजवळील जे पाणी असतं हिंद महासागरातील जे पाणी असतं ते उष्ण होतं, आणि तिकडे आफ्रिकेजवळील पाणी जे आहे ते थंड होतं. तर यामुळं काय होतं की भारतात पाऊस कमी होण्याची शक्यता ही फार कमी असते निगेटिव्ह आयोडीमध्ये. तर नेमकं बघा आयोडीची भूमिका यामध्ये काय आहे ते आपण एकदा बघूया. तर बघा पॉझिटिव्ह आयोडी असल्यावर भारतास पावसास मदत होत असते आपल्याला सुद्धा माहिती आहे, आणि निगेटिव्ह आयोडी असला तर आपल्याला पावसा फार कमी होत असतो. आणि आयोडी जो आहे तो आपल्या राज्यामध्ये एल निनोचा जो प्रभाव आहे तो कमी जास्त हा करू शकतो. तर बघा यामध्ये आपण जर महाराष्ट्राबाबत जर बोलायचे झाले तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये यावर्षी थोडं पावसामध्ये तूट बघास दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो आपणास हा अंदाज लक्षात ठेवावा लागेल की मी जो सांगतोय की मराठवाडा आणि विदर्भामध्ये यावर्षी पाऊस जो आहे तो
पावसामध्ये आपणास तूट बघायला मिळणार आहे. तर यानुसार आपणास पुढील नियोजन करायचे आहे. तर बाकी जर बघितले शेतकरी मित्रांनो, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जर विचार केला तर सरासरीपेक्षा किंवा सरासरी एवढा पाऊस हा चांगला होण्याची शक्यता जी आहे ती दिसत आहे. तर नेमकं बघा आपण कुठल्या भागात पाऊस जो आहे तो चांगला राहील आणि कुठे पाऊस हा कमी राहील ते आपण एक थोडा सविस्तर अंदाज आपण बघूया. तर काय होतं की विदर्भामध्ये बघा नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे येतात. तर इथे या भागामध्ये काय होतं की पावसात जे आहे ते तूट दिसत आहे शेतकरी मित्रांनो. जर माझे जे लांब पल्ल्याचे जे मॉडेल्स असतात जे मी विकत घेऊन सबस्क्रिप्शन घेऊन आपल्याला अंदाज देत असतो, जवळपास 4 वर्षापासून आपल्याला अंदाज देतोय. तर त्यानुसार बघा जर लांब पल्ल्याचे जर अंदाज बघितले तर यामध्ये काय होतं की आपणास अंदाज लिहावा लागेल शेतकरी मित्रांनो. तर काय होतं की जुलै महिन्यामध्ये पावसाची भरपूर अशी खंड परिस्थिती दिसत आहे. जून महिन्यामध्ये सुद्धा पाऊस हा फार कमी दिसतोय शेतकरी मित्रांनो. तर मराठवाड्याचा जर विचार केला तर संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर आणि धाराशिव तर या भागामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज जो आहे तो शेतकरी मित्रांनो आपणास लांब पल्ल्याच्या मॉडेल्सनुसार दिसत आहे. तर आपल्याला काय करायचं, जे पेरणीचं जे नियोजन आहे ते काळजीपूर्वक करायचं शेतकरी मित्रांनो. हा अंदाज अजून कोणीही दिलेला नाही, तो मी आता जवळपास 4 महिने अगोदर देतो शेतकरी मित्रांनो. तर हा अंदाज आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर विचार केला शेतकरी मित्रांनो, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर तर या भागामध्ये साधारण सरासरी ते समाधानकारक पाऊस जो आहे तो आपल्याला दिसतोय शेतकरी मित्रांनो. आणि काही भागामध्ये जोरदार सरी शक्य सुद्धा दिसत आहे. कोकणाचा जर विचार केला तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सरासरीपेक्षा इकडे पाऊस जास्तच होतो आणि मुसळधार पावसाचे सुद्धा काही भागामध्ये टप्पे दिसणार आहे. तर आता आपण वळूया शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्राकडे. तर उत्तर महाराष्ट्रामध्ये बघा नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार तसेच अहिल्यानगर. तर यामध्ये काय होतंय की मी बरेच दिवसापासून आपणास सांगतोय की या भागामध्ये पावसाचं जे वितरण आहे ते असमान बघायला मिळणार आहे. तर यामध्ये बघा सुरुवातीला काय होणार आहे की जून आणि जुलैमध्ये पावसाला उशीर आपणास बघायला मिळणार आहे. या भागाकरिता मराठवाडा आणि विदर्भाला तर अलर्ट दिलेलाच आहे, पण सोबतच उत्तर महाराष्ट्राला सुद्धा या भागामध्ये जून आणि जुलैमध्ये खंड पडू शकतो. तर बघा जुलै उत्तरार्ध ते ऑगस्टमध्ये या भागामध्ये सुधारणा दिसते. म्हणजेच जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून ते ऑगस्ट महिन्यामध्ये या भागाला पाऊस चांगला दिसतोय आणि काही भागामध्ये सरासरी गाठणार आहे. तर काही ठिकाणी थोडी तूटसुद्धा आपणास बघायला मिळणार आहे. कारण की काय होतं की असमान वितरण जे आहे ते यावर्षी राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो त्या हिशोबानेच आपल्याला पिकांचं जे नियोजन आहे ते आपल्याला करायचं आहे. तर एकूण चित्र जर बघितलं शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रासाठी तर एल निनोचा परिणाम जो आहे तो आपल्याला जाणवू शकतो. आणि पण एक आनंदाची बातमी असे की आयोडी जर सकारात्मक राहिला तर आपल्याला ती तूटसुद्धा ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये भरून निघणार आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा काय होतंय की एल निनोचा जर परिणाम जर बघितला तर काही भागामध्ये तो जाणवणार आहे आणि शिवाय आयोडी जर सकारात्मक राहिला तर आपल्याला त्याचा फायदा जो आहे तो होणारच आहे. तर एकंदरीत जर शेतकरी मित्रांनो जर बघितलं तर संपूर्ण हंगामात पावसाचे जे वितरण आहे ते असमान राहण्याची शक्यता ही दाट दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो हा जो आपण अंदाज दिलेला आहे याचा शेती पिकांवर भरपूर असा परिणाम जाणवणार आहे. बऱ्याचशा भागांना पावसाची कमतरता आपणास भासणार आहे. तर त्यानुसार शेतकरी मित्रांनो आपणास नियोजन करायचे आहे. शेतकरी मित्रांनो शेवटचा सल्ला देतोय, हा जो अंदाज आहे तो आपल्याला घाबरवण्यासाठी नाही आहे, बल्कि आपण या अंदाजाद्वारे आपण चांगलं नियोजन करू शकता. बऱ्याच भागांना पाऊस मागच्या वर्षी भरपूर झालेला होता, तर काही भागांना पाऊस हा थोडाफार झालेला होता, म्हणजे पिकापुरता झालेला होता. काही जणांना पाऊस हा नकोय, पण शेवटी शेतकरी मित्रांनो पाऊस हा सर्वत्र पाहिजेच आणि आपण आशा करू की यावर्षी आयोडी सुद्धा सकारात्मक राहीलच आपल्या अंदाजानुसार. तर त्यानुसार आपण असं एक सांगू इच्छितो की आताचं जर बघितलं, जर मार्च महिना जर बघितला तर मी अंदाज दिलेलाच होता. साधारण ऑक्टोबरमध्ये सांगितलेलं होतं की मार्च महिन्यामध्ये पाऊस राहणार नाही आणि एप्रिलमध्ये आपण गारपीट आणि पाऊससुद्धा सांगितलेला आहे. तर ठीक त्यानुसार बघा शेवटचा आपणास अंदाज देतोय की एप्रिल 6 तारखेपासून राज्यामध्ये पुन्हा वातावरण बिघडणार आहे आणि साधारण ते 20 तारखेपर्यंत टप्प्याटप्प्याने राज्यामध्ये अवकाळीचे जे सत्र आहे ते आपणास सुरुवात होताना दिसणारच आहे शेतकरी मित्रांनो. तर म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा आणि मे मध्ये सुद्धा अवकाळीचं सत्र जे आहे ते सुरू राहणारच आहे. राहिला प्रश्न जून आणि जुलैमध्ये तर तो मी अंदाज दिलेलाच आहे. तर यासाठी आपण आपला संपूर्ण अंदाज बघावा आणि ज्यांना अजूनही माझ्या अंदाजाची खात्री आलेली नाही आहे त्यांनी माझे मागील संपूर्ण व्हिडिओ आपण बघू शकता खात्रीसाठी. त्यामध्ये आपणास कळून जाईल की नेमकं आपण जे लांब पल्ल्याचे जे अंदाज देतो ते आजपर्यंत कुठेही अंदाज आपले चुकलेले नाही आणि हा पण अंदाज माझा जो आहे तो चुकणार नाही याची मला खात्री आहे. आणि थोडा
विश्वास वाढत आहे शेतकरी मित्रांनो. जर पुढील मॉडेल जर बघितले, साधारण आपण 10 ते 12 मॉडेलचा अभ्यास करूनच आपण हा अंदाज देत असतो आणि हा अंदाज लक्षात घेऊन शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या पिकांचं नियोजन करायचं आहे. तर चला मग शेतकरी मित्रांनो, अंदाज जर आवडला तर पटापट आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांना सुद्धा व्हिडिओ आपले पाठवत चला, म्हणजे जेणेकरून त्यांना सुद्धा नियोजन करायला मदत होईल. तर धन्यवाद.